तर एकाच ट्रिपमध्ये आपल्याला बसचाही अनुभव भेटेल आणि आपल्याला कारचाही अनुभव भेटेल. आणि 1200 किलोमीटर येते तर मला तर वाटतं पाठ होणार आहे. गुगलवर आम्ही सर्च केलता रेस्टॉरंट, तर आम्ही रेस्टॉरंट आपल्याला किती भारी भेटलेलं आहे बघा, दिसतंय का तरी. तर मित्रांनो प्लॅन पुन्हा एकदा चेंज झालेला आहे. आता आपण बसमध्ये न जाता कारमध्ये जाणार आहोत. परत कार, परत बस, आता परत कारमध्ये. अरे चालले काय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या व्लॉगिंग युट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो आज आपण जातोय महाकुंभ प्रयागराज इथे आणि त्यासोबतच आपण अयोध्या आणि काशीला पण जाणार आहोत. तर तिकडे आपण कुठे कुठे फिरणार आहोत, काय काय बघणार आहोत ते सर्व या तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बॅग वगैरे आपण काल रात्रीच भरून ठेवलेली आहे, जेणेकरून आता निघायच्या टायमिंगला गडबड नको व्हायला, काय राहून जायचं उगाच. आणि आता फक्त आपल्याला शूजच घालायचे. शूज पण यासाठी जेणेकरून जातात एक दोन फोटो काढूया, नंतर आपण चप्पलवरच फिरणार. फोटो आला तर कसं जरा बरं वाटतं ना. बरं झालं चला गप्पा आता निघूया, कारण की ऑलरेडी आता थोडंसं आपल्याला लेटच झालेलं आहे. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं आपण निघतोय, पण काही कारणास्तव सकाळच्या बसला न जाता आपण आता संध्याकाळच्या बसला जातोय. तर ती बस आता अर्ध्या तासातच कलंबोली स्टॉपला पोहोचणार आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आता निघूया फायनली. बॅग वगैरे तर सर्व आपले रेडीच आहे, फक्त आता शूज घालूया आणि निघूया. घरातून आम्ही निघालेलो आहे आणि सोडायला मला माझा बारका भाऊ आलेला आहे. तर बस पण आता थोड्याच वेळेला येते. कलंबोली बस स्टँडवर आपण आलेलो आहोत आणि ही जी ट्रिप आहे ती आपण लेट्स प्लॅन आउट या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीसोबत प्लॅन केलेली आहे. तर कशा त्यांच्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. आणि तुम्हाला देखील कुठली ट्रिप प्लॅन करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या डिटेल्स देतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. आणि आता थोड्याच वेळात आपली बस येणारच आहे, तर बस बघूया आपण कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतोच. तर मित्रांनो फायनली आपली बस आलेली आहे, पण ती चुकून मुंबई पुणे एक्सप्रेसवर चढलेली. तिला इथं थांबायचं होतं, ती डायरेक्ट पुढे गेली. आता डायरेक्ट भेटू बसमध्ये बसल्यानंतरच. तर सडनली मित्रांनो थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे. आपण बसमध्ये न जाता या वेरनाम गाडीमध्ये जातो. तर एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल. अर्धी ट्रिप आपली ह्या वेरनामध्ये असणार आहे आणि अर्धी ट्रिप आहे ती या बसमध्ये असणार आहे. तर ॲक्च्युली झालं असं, त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जे मॅनेजर आहेत ते बोलले तू बसमध्ये येतो का कारमध्ये. तर मी बोललो कुठेही चालेल. तर ते बोलतो तुला काय चालेल. बरं येतो कारमध्ये थोडा, नंतर बसमध्ये येतो. बरं बोलले ठीक आहे. तर एकाच ट्रिपमध्ये आपल्याला बसचाही अनुभव भेटेल आणि आपल्याला कारचाही अनुभव भेटेल. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे लगेच आपल्या कालापूरच्या इथं. आणि आपल्यासोबत ती दोन माणसं आहेत, फुल कॉमेडी आहेत. रात्र तर एक नंबर जाणार आहे आपली, एकच नंबर. तर ही आपल्या दोन सोबत जी माणसं आहेत ती, एकाचं नाव करण आहे, दुसऱ्याचं नाव अजून विचारलं नाही. आपले सर्व इथे बसलेले आहेत आणि सर्वांनी जे पाहिजे ते मागवले. जर आपण पण पावभाजी मागवलेली आणि आपल्यासोबत दोन दादा पण जोडलेले आहेत. हे पनवेलचेच आहेत. हरे कृष्ण. दादा तुमचे नाव? माझं नाव प्रशांत इंदुरकर आणि हे माझे कलिग आहेत अजित पवार. आम्ही दोघं एकाच ऑफिस मध्ये आहोत. ओके. पनवेललाच राहतो. ओके. हरे कृष्ण. मैं गांधीवली से हूँ, राकेश कारेलिया. तर सर्व असे मनमला स्वभावाचे आपल्याला भेटलेले आहेत. तर यांच्यासोबत ट्रिपला जायला आपल्याला मजा येईल खूप. तर आता आपण खाऊन घेऊया, कारण की थोडी भूक पण लागलेली आहे आणि थोडंच खाऊया, जेणेकरून पावभाजी नंतर रात्रीच आपला गेम ओव्हर होऊन जाईल. तर दादा आपल्याला काहीतरी सांगतायत महाकुंभबद्दल. तर मला असं बोलायचं होतं की हे महाकुंभ जे पर्व आहे, तर आपण सगळे जे सनातनी हिंदू आहोत आपल्या भाग्यामध्ये हे होतं. आमचे सगळे सहकारी आमच्या सगळ्यांच्या भाग्यामध्ये होतं. आणि 144 वर्षाच्या नंतर हा जो पर्व आलेला आहे, तरी हरींची इच्छा आहे म्हणून आम्हाला इथे जायला भेटते. तर जी काय कृपा आहे ती हरी आणि शंभू महादेवांची कृपा आहे, असं मी माझं पर्सनल मत आहे.
तर नक्कीच दादा आपण खूप सर्व लकी आहोत तर आपल्याला 144 वर्षांनी आलेला जो महाकुंभ आहे त्याचा आपल्याला लाभ भेटतो. तर तुम्ही काय बोला दादा? तेच आता दादानी तर कव्हर केलं सगळ्या गोष्टी, पण हेच आपल्याला आपलं भाग्य आहे, कारण हे असं लवकरच सहजासहजी भेटत नाही. आणि ह्या जर्नीमध्ये आमची रोड ट्रिप आहे, तर रोड ट्रिप असल्यामुळे ना थोडासा डिले आणि ह्या सगळ्या गोष्टी ते बोलतात ना देव परीक्षा घेतो कुठल्या गोष्टी भेटण्यासाठी. आणि हे तर पुण्यवतीचं जी तीर्थयात्रा आहे तिथं त्या गोष्टींमध्ये तर आपली छोटी मोठी परीक्षा घेणारच आहे. आणि त्याच गोष्टींचा आम्हाला प्रवास करून पुढे निघायचं आणि त्या तीर्थयात्रेचा लाभ घ्यायचा आहे. तर हेच मी तुम्हाला सांगतो. जय श्री राधा कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. नक्कीच दादाने खूप चांगलं सांगितलेलं आहे आपल्याला. तर आता आपण खाऊया पटकन आणि निघूया. जवळपास आता 1:30 वाजलेले आहेत आणि आपण आता जस्ट लोणावळा खंडाला क्रॉस केलेला आहे. आता गप झोपूया आपण, कारण की प्रवासासोबत थोडासा रेस्ट पण असलेलं चांगलं आहे. आणि बघूया आता जेव्हा उठतो तेव्हा भेटूया, नाही तर डायरेक्ट सकाळीच भेटू. तर गुड नाईट, भेटू आता सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपली सकाळ आता झालेली आहे आणि आपण आता आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर. तर काल रात्रीपासून आपण फक्त 400 किलोमीटर आलो आहे. फक्त नाही बोलू शकत, भरपूर झालं आहे. आणि अजून 1200 किलोमीटर आपल्याला जायचं आणि 1200 किलोमीटर येते तर मला तर वाटतं पहाट होणार आहे, 100% पहाट होणार आहे. ते जाऊ दे सर्व. समोर बघा सनराईज किती भारी दिसत आहे आणि त्यात असा रोड, या आजूबाजूला असे डोंगर आणि त्यात ही रोड ट्रिप. काय पाहिजे लाईफ मध्ये. कधीपासून आपण फ्रेश व्हायला जागा शोधत होतो, तर आता या हायवेच्या बाजूला थांबवली गाडी आणि आता इथं फ्रेश होऊन चाय नाश्ता वगैरे करून परत बसूया. कारण की आपल्याला थांबायचं थोडंसं. आपल्यासोबत जी रात्री बस होती ना ती थोडी मागं राहिली, तर आता सोबतच जायचे. आणि ही गाडी यासाठी आणली त्यांनी तर पुढे जाऊन मॅनेज करायला सर्व जेवणाचं वगैरे. ड्रायव्हिंग सीटवर आता मी बसले, त्यांना बोललो तुम्ही थोडा आराम करा, कारण की ते रात्रीपासून गाडी चालवत होते ना आणि माझी पण थोडी इच्छा झाली ड्रायव्हिंग करायची. तर बोललो चला मी चालवतो, तर तुम्ही बसा बरं मागे. ते आता मागे झोपल्यात. आणि हा रस्ता बघा ना किती भारी आहे. ह्या रोडवर गाडी नाही चालवायची, मग कुठल्याही रोडवर चालवायची. हा रोड इतका सुंदर होता की असं वाटत होतं कधी संपावच नाही. आणि ह्या ट्रिपचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ट्रिपमध्ये आपल्याला सर्व स्ट्रेंजर आहेत. म्हणजे आपल्या ओळखीचे इथे कोणच नाही, सर्व स्ट्रेंजर सोबत एक मला एक्सपिरियन्स करायचं होती ट्रिप. तर म्हणूनच मी या ट्रिपला जॉईन झालो आहे. तर कसं आहे कधी कधी ना स्ट्रेंजरसोबत अनोळखी माणसांसोबतचे काही क्षण एक वेगळाच आनंद देऊन जातात. आतापर्यंत जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि कसं आहे माझा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे थोड्या चुका तर होतीलच. साडे 11 तर वाजलेत आणि ते दोन्ही दादा झोपलेत पण. आणि आमचा असा विचार होता का डायरेक्ट नागपूरला गेल्यावर एक ब्रेक घ्यावा दुपारचं जेवायला, पण ते काय पॉसिबल नाही आहे. कारण की नागपूर अजून इथून 300 किलोमीटर आहे. तर 300 किलोमीटर त्यात थोडी आता भूक पण लागत चालली, त्यामुळे मध्ये कुठेतरी थांबूया आणि एक ब्रेक घेऊया. तुम्ही जर या हवेवरून जात असाल तर शक्यतो खायला कॅरीच करून चला, कारण की ते ऑप्शनच नाही जास्त खायचे. नाही फूड प्लाझा वगैरे काय जास्त नाही आहे. पेट्रोल पंप पण चुकून एखादा येतोय. तर ह्या वेळेवरून तुम्ही जर जात असाल तर खायला फक्त कॅरी करून चला. बाकी हायवे तसं मस्त आहे, पण आता कशी भूक लागली ना, 1 वाजत आला, भूक लागली आपल्याला, म्हणून थोडंसं हे झालंय. बाकी काय नाही. रस्ता तर काय एकदम स्ट्रेट टू स्ट्रेटच आहे.
गाड्या पण कमीच आहेत रोडला. या महाकुंभला आपल्याला जायला भेटतोय तर मी स्वतःला खूप लकी समजतोय, कारण की 144 वर्षांनी आलेला महाकुंभ आहे आणि जो नेक्स्ट येणार ते 1969 येणार आहे. तर सर तर आपण कोणच हयात नसो आणि हा आहे तर आपण सर्वांनी जायला पाहिजे तिथं, अनुभवायला पाहिजे तिथं कसं काय आहे ते. फक्त गंगेमध्ये स्नान करणंच नाही तर ते सोडून आणखी भरपूरही काय तिथं अनुभवायला आपल्याला भेटणार आहे. तर भरपूर टाइम नंतर आपल्याला खायचा काहीतरी ऑप्शन भेटलेला आहे. आता बघूया इथं काय आहे खायला. गुगलवर आम्ही सर्च केलता रेस्टॉरंट, तर आम्ही रेस्टॉरंट आपल्याला किती भारी भेटलेलं आहे बघा. दिसतंय का तरी रेस्टॉरंट भेटले. रेस्टॉरंट जाऊ द्या, तोच ऑप्शन बघू इथं काय काय भेटतं खायला. भूक तर लागले जाम. पेट्रोल पंप पण इथं काम चालू आहे. फ्रुट्स पण आहेत, फ्रुट्स घेऊन नंतर जाताना खायला. असं आपल्याकडे चटर बटर असं खायला आहे, पण बघूया. जेवण वगैरे इथलं चांगलं होतं आणि आपली आता बस येते तर बसला निघूया आपण. तर आता बस आली आणि हा आपला सीट आहे. आपल्यासोबत एक दादा पण आहेत आणि सकाळी जसं आपण सनराईजचा व्ह्यू बघितला तसा आता सनसेटचा पण व्ह्यू आपल्याला मस्त बघायला भेटतोय. आणि जवळपास आता अजून 1000 ते 1100 किलोमीटर बाकी आहे. खूप स्लो चालले. काय करणार आता, 1000 ते 1100 किलोमीटर जाता जाता आपल्याला दुपारच होईल मला तरी वाटतं. तर बघूया आता कसं काय आहे ते. दुपार होते का सकाळी पोहोचतोय का रात्र पण होतंय काय सांगू नाही शकत बाबा. अक्षरशः हे झालं असं झालं कधी पोहोचतोय आपण अयोध्याला. बघूया. तसं तुम्ही सनसेट एन्जॉय करा. सर्वांचं आता एक ठरलं आहे की आपण अयोध्याला न जाता डायरेक्ट प्रयागराजला जाऊया आणि नंतर अयोध्या काशी करूया. कारण की तिथं जाऊन एवढा क्राऊड असेल. 28 तारखेला सर्व लोक येतील तिथं. 29ला जर अमृत स्नान आहे तर 28ला तिथे सर्व लोक येतील आणि आपण जर तिथे डायरेक्ट 29ला गेलो तर आपल्याला काहीच जाऊन फायदाच नाही होणार, कारण की आपल्याला तिथे एंट्रीच नाही भेटणार. जाऊन तरी काय उपयोग राहणार आहे आपला. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र बॉर्डर नागपूरमध्ये आहोत आणि समृद्धी महामार्ग आपण मागाशीच सोडला. मी झोपलेलो, मला काहीच नाही. मी आता उठलोय आणि आता सर्व इथे जेवायला बसलाय. बुफे टाईप जेवण आहे हे बघा सर्व. आणि तिथं बसणार आहोत. मस्त गार्डन सिटिंग एरिया बसायला. तर आता आपण जेवून घेऊया पटकन आणि मग नंतर काय असेल ते बोलूया. तर हा आपला गरमागरम जेवण आहे आणि आपण चाललोय इकडून. अरे इथं आपली जागा बसलेली, इकडे जाऊन बसतात. आपली जागा यांनी घेतलेली आहे तर आपण इकडे बसूया. आता जेवण तर आहे मस्त. डाल तडका आहे आणि भात आहे, मटर पनीर आहे आणि चपाती आहेत. ओव्हरऑल एक साधा आणि सिंपल जेवण आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे. आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी असंच चालायला आलेलो आहे साईडला. अजून त्या दुसऱ्यांचं जेवण व्हायचं बाकी आहे ना. बरं इथं जरा फेरफटका मारूया. तर हा जो रोड आहे ना तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बॉर्डरवरचा रोड आहे. पुढं जाता मध्य प्रदेशची बॉर्डर आपल्याला लागेल आणि आता आपल्याला पोचायला उद्याची दुपार होणारच आहे. त्यांनी कन्फर्म सांगितलेलं आहे काय ते. हा ब्लॉग काल सकाळपासून चालू केला मी. एंड कधी करू काय समजतच नाही. मी पूर्ण ओव्हरऑल जायचा एक ब्लॉग बनवणार होतो, पण 2-2 दिवस एक ब्लॉग लांबवणं मला पण चांगलं नाही वाटत. पण बघूया, जर हाच ब्लॉग आपण पोहोचेपर्यंत कंटिन्यू केला आणि अयोध्याचा एक स्पेशल वेगळा बनवला तसंही करू. कारण की आता या ब्लॉगला एंड करण्यात काय अर्थ नाही, कारण की आपण अर्ध्यातच पोहोचलो नागपूरपर्यंत. आणि बघूया, यो आपला ड्रायव्हर आहे आपला ते. हा यो. अरे बाबा वाच चालव, एवढा आस्ते चालू होईल का? इतना धीरे चला के कैसा होगा? जरा आज दोनों पंज एक्सीलेटर पे हैं. ऐसी ऊपर नहीं बगता है यार. क्यों नहीं बगता? क्या बता यार, सब अंदर चिल्ला रहे. नया गाडी आहे, नया गाडी नाही, नया गाडी आहे क्या? तर आपण यांच्या मग काही प्रॉब्लेम आहे तर समजून घेतला पाहिजे.
पण काय करणार आता, भरपूर बहुत प्रॉब्लम late नहीं है, नया गाड़ी 80 से ऊपर मतलब कंपनी आपकी भी मजबूरी है, प्रॉब्लम बोल से मजबूरी मजबूर है। नहीं तो अभी भागा देते। पुराना गाड़ी होता ना 120 से ऊपर भगता है, नया कंपनी अलाउड ही नहीं करता है 80 को। हाँ क्या, इसी तो अभी कब तक पहुंचेंगे हम, सुबह तक कितने बजे? आता बघा काय बोलले, 6-7 वाजता आपण पोहोचणार, नाही पोहोचलो ना यालाच बरं देऊन भेटू आपण, आपला मित्र झाले तो बॉनर बीजे। ही पण बस नसते, ही आपली बस आहे, ते कालपासून आपण दाखवते आणि कालपासून सांगतोय आपण ही आपली बस जर्नी पण अर्धी जर्नी तर आपली कार मध्येच झाली, पण ती त्यात पण मजा आली, चालवली पण मस्त, जवळपास 150-200 किलोमीटर मीच चालवली, एकदम मजा आली चालवायला, रोड पण एकदम स्मूथ होता। तर मित्रांनो प्लॅन पुन्हा एकदा चेंज झालेला आहे, आता आपण बसमध्ये न जाता कारमध्ये जाणार आहोत परत, कारण की कार थोडी लवकर पोहोचेल आणि तिथं जाऊन थोडासा आराम पण भेटेल। या तुम्ही सर मला बोलले ते, तर चल तू आमच्या सोबत परत, तर बसमध्ये झोपून गेले असतो, पण कसं तिकडे जाऊन रूमवर मस्त झोपूया आपण। तर आता बॅग वगैरे माझी आतमध्ये आहे, ती घेतो मी आणि निघूया आपण गप। तर बॅग वगैरे घेतली आपण इथून, आणि हा जॅकेट होता इथं तो पण घेतलेला आहे, आणि आपण आता निघतो इथून। हा सफर आपला, तर दादा बाय बाय, सकाळी भेटू, आम्ही जातोय आता पुढे कारने, मस्त गेल्यास तो बरं आपण सोबत सर्व रात्री एन्जॉय करत, काही कारणास्तव आपल्याला जावं लागतंय, तर चला येतो दादा, भेटू सकाळी आपण, हे आपले पार्टनर मिळते कल सुबह। गाडीने आपण लवकरच पोहोचू ॲज कम्पेअर टू बस, आणि बस पण त्यांची पण मजबूरी काय, ते ब्लॉक केले 80 स्पीड मीटरवर, तर गाडीने जाऊया आपण, बघू आता मागेच बसूया, चालवत बिलवत नाही मी आता, ते दादा आहेत ते चालवतील आणि झोपून घेऊया, आता काय ऑप्शनच नाही आपल्याकडं। बस वगैरे आता पुढे गेलेली आपली, आणि ते दादा दोन आहेत ते जेवतात म्हणून आपण आता थांबलोय, त्या गाडीत आता 4 जण आहेत, मस्त मागं 2 पुढे 2 चालवायला मी काय बसणार नाही आता, दुपारी चालवली तेवढी पळ झाली, आणि आता काय झोपायचं काम आहे फक्त आपल्याला, झोपूया। तर आपण आता इथून निघालो आणि सरांशी बोलून आता आपल्याला समजलंय की आपल्याला जायचं काशीला, इथून 700 किलोमीटर काशी आहे, आणि सकाळी 10 पर्यंत पोहोचायचं दाखवतो, तर बघूया आता कितीपर्यंत पोहोचतोय। तर मित्रांनो हा व्लॉग आपण एंड करणार नव्हतो, पण आपण सकाळी लवकरच काशीला पोहोचतोय, तर बरं काशीचा एक नवीन ब्लॉग आपण बनवूया। तर हा पहिला ब्लॉग होता, काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर माफ करा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बाय बाय।